नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज. सरासरी काढत असताना आपल्याला वेगवेगळे सूत्र जे डायरेक्टली आपल्याला सरासरी सांगू शकतात असे सूत्र आहेत, जे वेगवेगळ्या संख्यांसाठी वेगवेगळे सूत्र दिले जातात. तर त्यासाठी आपल्याला संख्यांचे प्रकार माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण आधी संख्यांचे प्रकार बघू, त्यानंतर त्या संख्यांसाठी पर्टिक्युलर जे सूत्र दिले आहेत ते पाहू आणि त्यानंतर ते शॉर्ट ट्रिक्स वापरून आपण कमीत कमी वेळेत कसे प्रश्न सोडवू शकतो सरासरीवरचे हे पाहू. तर सुरुवातीला आपण पाहूया संख्यांचे प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये पहिली येते नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबरमध्ये सुरुवात कुठून होते? 1 पासून. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते आणि अप टू इन्फिनिटी, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. हे काय झालं? नैसर्गिक संख्या. दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर. होल नंबरमध्ये सुरुवात कुठून होते? 0 पासून. हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. नैसर्गिक संख्यामध्ये सुरुवात 1 पासून होते, तर होल नंबरमध्ये म्हणजेच पूर्ण संख्यामध्ये सुरुवात 0 पासून होते. 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. तर आपण इंटिजर्स पाहू शकतो. 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह इंटिजर आणि निगेटिव्ह इंटिजर्स, म्हणजेच धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या. तर यांचा इंटिजर्समध्ये सेंटर पॉईंट काय येतो? 0. 0च्या डाव्या साईडला ज्या काही संख्या असतील त्या निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजेच ऋणपूर्णांक संख्या, आणि 0च्या उजव्या साईडला ज्या काही संख्या असतील त्या झाल्या धनपूर्णांक संख्या म्हणजेच पॉझिटिव्ह इंटिजर्स. तर इथे -1, -2, -3, -4 अँड सो ऑन ह्या काय झाल्या? निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजेच ऋणपूर्णांक संख्या. तर 0 नंतर 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन ह्या काय झाल्या? पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे धनपूर्णांक संख्या. नंतर येतात समसंख्या म्हणजेच इवन नंबर. आपल्याला माहिती आहे, ज्या संख्येला 2 ने भाग जातो ती संख्या झाली समसंख्या. 0, 2, 4, 6, 8 अँड सो ऑन ह्या सगळ्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, म्हणून या काय झाल्या? समसंख्या. पुढचा प्रकार आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स. ज्या संख्यांना 2 ने पूर्णपणे भाग जात नाही अशा संख्या म्हणजे विषम संख्या. 1 ला 2 ने भाग जात नाही, 3 ला, 5 ला, 7 ला या संख्यांना 2 ने पूर्णपैकी भाग जात नाही, म्हणून या काय झाल्या? विषम संख्या. 1, 3, 5, 7, 9, 11, 13 आणि पुढे सुद्धा काय असते? विषम संख्या असतात. तर नंतरचा प्रकार आहे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे अवयव किंवा फॅक्टर्स हे फक्त ती संख्या आणि 1 याशिवाय नसतात. जसं की 2. 2 ही मूळ संख्या आहे, कारण 2चे अवयव काय असतील? फक्त 2 गुणिले 1 म्हणजे तीच संख्या आणि 1 हेच 2 अवयव आहेत 2चे. नंतर 5 ला आपण कसं लिहू शकतो? 5 गुणिले 1 म्हणजे 5 या संख्येचे अवयव काय झाले? 5 तीच संख्या आणि 1 म्हणजे मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांचे अवयव तीच संख्या आणि 1 हेच असतात, त्या झाल्या मूळ संख्या. 11ला कसं लिहू शकतो आपण? 11 1 11, कारण 11 कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत, त्यामुळे 11चे अवयव काय झाले? 11 आणि 1 म्हणजे ज्या संख्यांचे अवयव तीच संख्या आणि 1 याशिवाय नसतात तर त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. 13 सुद्धा मूळ संख्या आहे. अशा प्रकारे आपण समोर सुद्धा मूळ संख्या काढू शकतो. नंतर येते संयुक्त संख्या म्हणजेच काय? कंपोजिट नंबर. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या काय असतील? संयुक्त संख्या. जसे की 4. 4ला कसं लिहू शकतो आपण? 2 गुणिले 2 म्हणजे 4चे इथे अवयव काय असतील? तसंच 4ला काय लिहू शकतो? 4 गुणिले 1 म्हणजे 4चे फॅक्टर काय झाले इथे? 1, 2 आणि 4 म्हणजे तीच संख्या आणि 1 तर फॅक्टर आहे आणि अजून एक्स्ट्रा फॅक्टर कोण आहे? 2, म्हणून ही काय झाली? संयुक्त संख्या. 6ला कसं लिहू शकतो आपण? 6 1 6 अजून 6 म्हणजेच 3 गुणिले 2 म्हणजे 6चे फॅक्टर काय झाले इथे? 1, 3, 2 आणि 6 म्हणजे 1 आणि 6 सोडून 3 आणि 2 हे सुद्धा 6चे फॅक्टर आहेत, म्हणून ही काय झाली? 6 ही संख्या कंपोजिट नंबर. अशा प्रकारे 4, 6, 8 अँड सो ऑन ह्या काय झाल्या? कंपोजिट नंबर. ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या संयुक्त संख्या नसणार,
किंवा ज्या संयुक्त संख्या आहेत त्या मूळ संख्या नसणार, किंवा मूळ संख्या सोडून बाकीच्या संयुक्त संख्या असतील आणि संयुक्त संख्या सोडून बाकीच्या मूळ संख्या असतील. आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 0 and 1 हे दोन्हीही काय आहेत, मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. अशा प्रकारे हे काय झाले, संख्यांचे प्रकार, आणि त्यानुसार आपण त्या संख्या पाहिल्या. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ह्या संख्यांसाठी वेगवेगळे सूत्र, सरासरी काढण्यासाठी वेगवेगळे सूत्र दिले आहेत ते पाहू, आणि त्यावरून आपण ते सूत्र वापरून उदाहरणं सोडवूया. आपण संख्यांचे प्रकार बघितले आणि आता आपल्याला वेगवेगळ्या संख्यांसाठी सरासरी काढण्यासाठी कोणते सूत्र आहेत ते पाहायचं आहे. पहिलं सूत्र आहे, पहिल्या n क्रमवार समसंख्यांची सरासरी बरोबर n अधिक 1. म्हणजे जर आपल्याला पहिल्या 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारल्यास डायरेक्ट आपण काय करणार, 5 अधिक 1 म्हणजे काय येईल 6. म्हणजे काय दिलं आहे, n क्रमवार म्हणजे क्रमाक्रमाने येणाऱ्या संख्यांची सरासरी विचारलेली असेल तर आपल्याला डायरेक्ट काय करता येईल, n+1. म्हणजे पहिल्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारल्यास काय येईल, 4 अधिक 1 म्हणजेच 5. काय पाहिजे त्यासाठी, क्रमवार समसंख्या. म्हणून काय दिलंय सूत्र, पहिल्या n क्रमवार समसंख्यांची सरासरी n+1. नंतर पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची सरासरी n. म्हणजे जर पहिल्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर डायरेक्ट काय येईल आपल्याला उत्तर 5. तसेच पहिल्या 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 7. पहिल्या 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 4. म्हणजे n क्रमवार विषम संख्यांची सरासरी बरोबर n, हे आपल्याला काढता येते. नंतरचं सूत्र आहे, पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर n+1/2. नैसर्गिक संख्यांसाठी काय आहे सूत्र, n+1/2, आणि समसंख्यांसाठी n+1, विषम संख्यांसाठी n. पण हे कशासाठी सूत्र दिलं आहे, सरासरीसाठी आणि क्रमवार संख्यांसाठी. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, n क्रमवार समसंख्यांची सरासरी n+1, n क्रमवार विषम संख्यांची सरासरी n, आणि n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी n+1/2. नंतर आहे, आपल्याला जर nth समसंख्या विचारली असेल तर काय काढणार आपण, कशी काढणार, n×2. समजा आपल्याला 4थ्या नंबरची समसंख्या विचारली तर काय येईल, 4थ्या नंबरची समसंख्या म्हणजे 4×2 बरोबर 8. 8 ही झाली 4थ्या नंबरची समसंख्या. याप्रमाणे आपल्याला कोणत्याही क्रमांकाची समसंख्या विचारल्यास हे सूत्र आपण वापरू शकतो, n×2. n म्हणजे त्या क्रमांकाची संख्या. जर 5व्या क्रमांकाची संख्या विचारल्यास काय येईल, 5×2 बरोबर 10. ही 5व्या क्रमांकाची समसंख्या झाली. नंतर आहे nth विषम संख्या बरोबर n×2 - 1. म्हणजे आपल्याला जर 4थ्या क्रमांकाची विषम संख्या विचारली तर आपण काय करणार, 4×2 - 1 म्हणजे 4×2 8 - 1 7. 7 ही 4थ्या क्रमांकाची विषम संख्या झाली. तसेच आपल्याला 5व्या क्रमांकाची विषम संख्या विचारल्यास आपण काय करणार, 5×2 - 1 5×2 10 10 - 1 9. 9 ही झाली 5व्या क्रमांकाची विषम संख्या. अशा प्रकारे आपण nth क्रमांकाची विषम संख्या विचारल्यास कसं काढणार, n×2 - 1 हे सूत्र वापरून डायरेक्ट आपण ती संख्या काढू शकतो. नंतरचं सूत्र आहे, पहिल्या n क्रमवार समसंख्यांची बेरीज. इथे काय दिली होती, सरासरी, पण इथे काय बेरीज. सरासरी म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. परंतु बेरीजमध्ये काय करतो आपण, सरळ सरळ त्या संख्यांची फक्त बेरीज करतो, त्याला कशानेही भागत नाही. हा सरासरी आणि बेरजेतला फरक आहे. हे 3 सूत्र सरासरीसाठी आहेत, तर ही खालचे 3 बेरजेसाठी दिलेले आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर 6 नंबरचं सूत्र आहे, पहिल्या n क्रमवार समसंख्यांची बेरीज काय असते, n×n+1. नंतर पहिल्या n क्रमवार विषम संख्यांची बेरीज काय असते, n². जर आपल्याला पहिल्या 4 क्रमवार विषम संख्यांची बेरीज विचारल्यास तर डायरेक्ट काय लिहितो आपण, 4चा स्क्वेअर म्हणजे 16. हे कशासाठी, विषम संख्यासाठी. नंतर पहिल्या n क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज, हे आपल्याला माहिती आहे,
n गुणिले n प्लस 1/2. हे कशासाठी सूत्र आहे? n क्रमवार संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र. अशा प्रकारे हे 3 सूत्र बेरजेसाठी आहेत. नंतर जर आपल्याला पहिली आणि शेवटची संख्या दिलेली असेल, फक्त पहिली आणि शेवटची संख्या दिली आणि त्यावरून सरासरी काढण्यास विचारलं असेल तर आपण हे सूत्र वापरू शकतो. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या जरी दिली डायरेक्ट तरी आपण सरासरी काढू शकतो. तर इथे आपण सूत्र पाहिली बेरजेसाठी आणि सरासरीसाठी. हे सर्व सूत्र आपल्याला लक्षात ठेवावे लागेल, जेणेकरून प्रश्न विचारल्यावर आपण डायरेक्टली या सूत्रांचा वापर करून काही क्षणात उत्तर काढू शकतो. आता आपण ह्याच सूत्रांचा वापर करून समोर काही उदाहरणं सोडवूया. पहिला प्रश्न आहे, पहिल्या 77 नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. म्हणजे ज्या पहिल्या क्रमवार येणाऱ्या 77 नैसर्गिक संख्या आहेत त्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे, जर n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर कोणतं सूत्र वापरतो आपण? n प्लस 1/2. इथे काय विचारलंय? सरासरी नैसर्गिक संख्यांची, म्हणून आपण हे सूत्र वापरणार. मग इथे आपल्याला काय विचारलंय? 77 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी. म्हणजे nच्या ठिकाणी आपण काय ठेवणार? 77. म्हणजे काय येईल? 77 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 78 भागिले 2 बरोबर 39. म्हणजे इथे आपलं उत्तर काय असेल? 39. ऑप्शन सी. प्रश्न काय आहे? 77 नैसर्गिक संख्यांची सरासरी. म्हणून सरासरी नैसर्गिक संख्यांच्या सरासरीसाठी आपल्याला सूत्र आहे n प्लस 1/2. त्याच्यामध्ये आपण n ची किंमत 77 ठेवली आणि उत्तर काढलं 39. पुढचा प्रश्न आहे, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 55 असेल तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? आपल्याला 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 55 दिली आहे. तर त्या संख्यांमध्ये, त्या 4 समसंख्यांमधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे nth समसंख्या काय असते? n गुणिले 2 म्हणजेच 2n. ही काय झाली? nth समसंख्या. जर 2n ही समसंख्या असेल तर त्याच्यानंतर येणाऱ्या 3 क्रमवार समसंख्या काय असतील? 2n प्लस 2, 2n प्लस 4 आणि 2n प्लस 6. कारण जर समसंख्या 2 असेल तर त्याच्यानंतर येणारी 2 अधिक 2 4 अधिक 2 6. म्हणजे आपण जी समसंख्या दिली त्याच्या पुढची समसंख्या काढण्यासाठी त्या संख्येत 2 ॲड करतो. त्याप्रमाणेच 2n ही जर समसंख्या असेल तर त्याच्या समोरची समसंख्या काढण्यासाठी 2 ॲड करणार म्हणजे 2n प्लस 2. आता ह्या संख्येपुढची समसंख्या काय असेल? 2n प्लस 2 प्लस 2 म्हणजेच 2n प्लस 4. 2n प्लस 4 नंतर येणारी समसंख्या म्हणजेच त्याच्यामध्ये 2 ॲड करणार तर काय येईल? 2n प्लस 6. म्हणजे आपल्याला त्या 4 क्रमाने येणाऱ्या समसंख्या मिळाल्या. त्या काय आहेत? 2n, नंतर 2n प्लस 2, 2n प्लस 4 आणि 2n प्लस 6. जर ह्या 4 क्रमाने येणाऱ्या समसंख्या असतील तर त्यांची सरासरी 55 दिली आहे. म्हणजे सरासरी बरोबर त्या संख्यांची बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत? 4. 2n प्लस 2n प्लस 2n प्लस 2 प्लस 2n प्लस 4 प्लस 2n प्लस 6 डिवायडेड बाय 4. आपण जर सरासरी काढली तर यांची बेरीज काय येईल? 8n प्लस 12 डिवायडेड बाय 4 म्हणजेच काय येईल? 2n प्लस 3. कारण 4 दुनी 8 आणि 4 ते 12 म्हणजे काय येईल? 2n प्लस 3. आता आपल्याला माहिती आहे सरासरी 55 दिलेली आहे म्हणजे काय लिहिणार आपण? 55 बरोबर 2n प्लस 3 म्हणजेच 2n बरोबर काय येईल? 55 वजा 3 आणि यावरून n ची किंमत काय मिळेल आपल्याला? 26. तर आपल्याला n ची किंमत 26 मिळाली. तर आपण आता त्या क्रमवार समसंख्या काढू शकतो. पहिली संख्या 2n, दुसरी 2n प्लस 2, तिसरी 2n प्लस 4 आणि चौथी 2n प्लस 6. तर आपल्याला सर्वात मोठी समसंख्या विचारली आहे. सर्वात मोठी म्हणजे हीच असेल 2n प्लस 6. म्हणून पहिली संख्या 2n म्हणजे 26 गुणिले 2 किती येईल? 52. नंतरची 2n प्लस 2 म्हणजे 2n मध्ये 2 मिळवणार म्हणजे 52 मध्ये 2 मिळवले 54, 54 मध्ये 2 मिळवले 56 आणि चौथी संख्या 56 अधिक 2 58. म्हणजे त्या क्रमाने येणाऱ्या संख्या काय आहेत? 52, 54, 56 आणि 58. ह्या त्या 4 क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत. पण आपल्याला काय विचारलंय? सर्वात मोठी समसंख्या कोणती? तर सर्वात मोठी काय आहे? 58.
म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी 58. म्हणजे इथे आपल्याला सरासरी दिली, त्यावरून आपण त्या 4 संख्या काढल्या आणि त्यातली सर्वात मोठी संख्या विचारली ती आपण काढली. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी किती? काय दिलेलं आहे? समसंख्यांची सरासरी काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे पहिल्या n समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र, पहिल्या n समसंख्यांची सरासरी बरोबर काय n+1. हे आपल्याला सूत्र ऑलरेडी माहिती आहे. n समसंख्यांची सरासरी काढण्यासाठीचं सूत्र. n ची व्हॅल्यू काय येईल इथे? 50, कारण 50 समसंख्यांची सरासरी विचारली म्हणून काय लिहिणार आपण? 50 + 1 बरोबर 51. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 51, ऑप्शन बी. पहिल्या 50 समसंख्यांची सरासरी काय आली? 51. सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. n समसंख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र काय? n+1. म्हणजे डायरेक्ट आपल्याला सूत्र माहिती असेल तर आपण डायरेक्ट सूत्रामध्ये n ची किंमत ठेवून उत्तर काढू शकतो. आहे पहिल्या 67 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर आपल्याला नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारलेली आहे. आपल्याला माहिती आहे n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरीचे सूत्र. n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी बरोबर काय ते? n+1/2. हे काय झालं? n क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढण्याचं सूत्र n+1/2. इथे काय विचारलंय? 67 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणून n = 67. आपण इथं पुट करणार म्हणजे 67 + 1/2 = 68/2. म्हणजेच 2×3 आणि 2×4=8. तर काय येईल? पहिल्या 67 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 34, म्हणजे ऑप्शन डी. जर आपल्याला हे सूत्र पाठ असेल किंवा आपल्या लक्षात असेल तर डायरेक्ट आपण सूत्रात n ची किंमत ठेवून लगेच आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढा. आपल्याला सूत्र माहिती आहे n क्रमवार विषम संख्यांची सरासरी. n क्रमवार विषम संख्यांची सरासरी बरोबर काय आहे? n. म्हणजे n क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर तीच संख्या म्हणजे त्यांची सरासरी असेल. इथे काय विचारलंय? 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी म्हणजे n ची व्हॅल्यू 8. सूत्रात आपण व्हॅल्यू ठेवली तर काय येईल? n म्हणजेच 8. उत्तर काय आहे? 8, ऑप्शन ए. जर 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर उत्तर काय येईल? n म्हणजेच 9. जर 10 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर 10. 15 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर 15. म्हणजे डायरेक्ट या सूत्राचा वापर करून आपण सूत्रात किंमत न ठेवता डायरेक्ट तोंडी आपण उत्तर सांगू शकतो. जर 9 क्रमवार संख्यांची विषम संख्यांची सरासरी विचारली तर 9. 10 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली तर 10. म्हणजे सूत्रामध्ये डायरेक्ट किंमत ठेवून आपण काढू शकतो. म्हणून इथे आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 8. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 6 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? कोणत्या संख्यांची सरासरी विचारली आहे? पहिल्या 6 क्रमवार समसंख्यांची सरासरी. आपल्याला माहिती आहे विषम संख्यांची सरासरी काय ते n. विषम संख्यांच्या सरासरीसाठी सूत्र आहे n. तर समसंख्यांच्या सरासरीसाठी सूत्र आहे n+1. म्हणजे 6 क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारली म्हणजे 6 + 1 म्हणजे 7. उत्तर काय? 7, ऑप्शन बी. विषम संख्यांची सरासरी विचारली असेल, क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली असेल तर सूत्र n येईल. क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारली असेल तर सूत्र काय? n+1. इथे काय दिलं आपल्याला? 6 क्रमवार संख्या म्हणजे n ची किंमत 6 ठेवली. 6 + 1 7. म्हणून योग्य उत्तर ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, 5वी समसंख्या कोणती? आपल्याला माहिती आहे nth समसंख्या कोणती असते? nth समसंख्या बरोबर n × 2 म्हणजेच 2n. तर आपल्याला कोणती कितव्या क्रमांकाची संख्या विचारलेली आहे? 5व्या क्रमांकाची.
इथे आपल्याला 5व्या क्रमांकाची समसंख्या विचारली, म्हणून आपण n ची किंमत 5 ठेवणार. 5 गुणिले 2 बरोबर 10. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी. जर आपल्याला 6व्या क्रमांकाची समसंख्या विचारली तर आपण n ची किंमत 6 ठेवणार. 6 गुणिले 2 बरोबर 12. 7व्या क्रमांकाची विचारली तर 7 गुणिले 2 बरोबर 14. अशा प्रकारे आपण डायरेक्ट कोणत्याही क्रमांकाची समसंख्या काढू शकतो हे सूत्र वापरून. पुढचा प्रश्न आहे 5वी विषम संख्या कोणती. इथे विषम संख्या विचारलेली आहे. आपल्याला माहिती आहे nth विषम संख्या बरोबर काय ते n गुणिले 2 वजा 1 म्हणजेच काय ते 2n वजा 1. nth विषम संख्या काढायची असेल तर डायरेक्ट हे सूत्र वापरू शकतो. इथे 5व्या क्रमांकाची विचारली. 5व्या क्रमांकाची विषम संख्या म्हणजे 5 n ची किंमत 5 येईल तर काय ते 5 गुणिले 2 वजा 1 म्हणजेच 10 वजा 1 बरोबर 9. म्हणजे 9 ही 5व्या क्रमांकाची विषम संख्या आहे, म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी. जर आपल्याला 7व्या क्रमांकाची विषम संख्या विचारलं तर n ची किंमत काय ठेवणार आपण इथे 7. म्हणजे 2 गुणिले 7 वजा 1 म्हणजे 7 दुनी 14 वजा 1 म्हणजेच 13. ही कितव्या क्रमांकाची झाली विषम संख्या 7व्या क्रमांकाची. अशा प्रकारे कोणत्याही क्रमांकाची विषम संख्या आपण डायरेक्ट काढू शकतो ह्या सूत्राचा वापर करून. काय आहे सूत्र n गुणिले 2 वजा म्हणजेच 2n मायनस 1. हे कशासाठी आहे विषम संख्या काढण्यासाठी. आणि समसंख्या काढण्यासाठी सूत्र आहे 2n. समसाठी 2n तर विषमसाठी 2n मायनस 1. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल जेणेकरून आपण डायरेक्टली कोणतीही विषम संख्या किंवा समसंख्या काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 85 आहे, त्यापैकी मोठी संख्या कोणती. आपल्याला माहिती आहे मीन किंवा ॲव्हरेज म्हणजेच काय असते सरासरी. आपण डायरेक्टली सुद्धा काढू शकतो. 85 जर सरासरी असेल 85 आणि त्या किती क्रमवार संख्या आहेत 5 म्हणजे 85 जर सरासरी असेल तर इकडे 2 संख्या असतील आणि अजून इकडे 2 म्हणजे इकडे 85च्या आधी येणारी विषम संख्या कोणती तर 83 आणि 83च्या आधी येणारी 81. 85 नंतर येणारी 87 आणि 87 नंतर 89 म्हणजे ह्या त्या 5 क्रमवार संख्या विषम संख्या झाल्या ज्यांची सरासरी 85 आहे. म्हणून ह्या 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिली आपल्याला 85 जी 85 येईल. तर यातली सर्वात मोठी संख्या कोणती असेल 89. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 89. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो. nth विषम संख्या कोणती असते 2n मायनस 1. यानंतर येणारी विषम संख्या असेल 2n मायनस 1 मायनस 2. यानंतर येणारी 2n मायनस 1 मायनस 2 मायनस 2. अशा प्रकारे त्या 5 क्रमवार विषम संख्या आपण काढू शकतो. त्यांची सरासरी काढून त्यावरून सुद्धा आपण त्या संख्या काढू शकतो. परंतु ही लॉंग कट मेथड न वापरता आपण डायरेक्ट असं सुद्धा काढू शकतो. कारण 85 सरासरी आहे तर क्रमाने येणाऱ्या त्या आधी 2 संख्या कोणत्या असतील 81 83 आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 87 89. यांची सरासरी 87 असेल यांची सरासरी 85 असेल. म्हणून ह्या 5 क्रमवार विषम संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती असणार 89. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे पहिल्या क्रमवार 40 समसंख्यांची सरासरी किती. सरासरी विचारली आहे. आपल्याला माहिती आहे n क्रमवार समसंख्यांची सरासरी काय आहे सूत्र n+1. पहिल्या n क्रमवार समसंख्यांची सरासरी n+1. यांची किंमत किती दिली आहे 40 म्हणजे 40 अधिक 1 बरोबर 41. हे आपलं उत्तर असेल ऑप्शन सी. म्हणजे डायरेक्ट सूत्र वापरून सुद्धा आपण त्या 40 समसंख्यांची सरासरी काढू शकतो. किंवा आपल्याला माहिती आहे पहिली समसंख्या कोणती आहे 2. पहिली समसंख्या 2 आणि शेवटची कोणती असेल 40. कारण पहिल्या समसंख्येपासून शेवटच्या 40 म्हणजे ह्या सर्व समसंख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. पहिली समसंख्या
2 आहे. तर 40वी समसंख्या काय असेल? 2n. n म्हणजे 40. 2 गुणिले 40 म्हणजे 40 दुनी 80. ही झाली 40वी समसंख्या, पहिली 2. तर सरासरी काढण्यासाठी आपण हे सूत्र सुद्धा वापरू शकतो. सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. 80 अधिक 2 82 भागिले 2 म्हणजे 2 चोक 8, 2 1 2 म्हणजे उत्तर काय आलं? 41. पहिली समसंख्या 2 माहिती आहे आपल्याला. पहिल्या 40 क्रमावर समसंख्यांची सरासरी काढायची आहे. म्हणजे 40वी समसंख्या कोणती असेल? 2n. n ची व्हॅल्यू 40 ठेवली तर किती आली? 80. पहिली समसंख्या 2, शेवटची समसंख्या 80 म्हणजे 2 अधिक 80 भागिले 2, 82 भागिले 2 म्हणजेच 41. किंवा हे डायरेक्ट सूत्र वापरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. उत्तर सेमच येणार 41, ऑप्शन सी. अशा प्रकारे आपण सरासरी काढू शकतो. वेगवेगळ्या संख्यांची सरासरी काढू शकतो. त्यासाठी काही विशिष्ट सूत्र दिले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेत उत्तर काढता येईल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक बघूया. तोपर्यंत जास्तीत जास्त सराव करा.